दादा खेंडकर हा सराईत गुन्हेगार असून चोरी, दरोडे, रॉबरी, ब्लॅकमेलिंग, खंडणी, दहशत पसरविणे, दंगा करणे, मारहाण करणे, लोकांचा जमाव करून आणि व्हिडिओ प्रसारित करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट व्हायरल करून भांडणं लावणे अशा पद्धतीचं काम दादा खेंडकरचं आहे। वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुन्हेगार जिल्ह्यातला जर कोण असेल तर दादा खेंडकर आहे आणि त्याला सगळ्यात मोठी त्याला शिक्षा त्याच्यावरती तात्काळ मोक्कासारखी कारवाई लागली पाहिजे ती आणि त्याच्या टोळीवरती आणि त्याला मोक्का अंतर्गत अटक करून त्याच्यावर हे सगळे गुन्हे आतापर्यंत जेवढे त्यांनी गुन्हे केले त्या लोकांना फिर्याद त्यांच्या घेतलेल्या नाहीत त्या सगळ्या फिर्यादी दाखल झाल्या पाहिजे आणि त्या फिर्यादी सगळे गुन्हे दाखल होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। दादा खेंडकरची पार्श्वभूमी दादा खेंडकर हा सराईत गुन्हेगार असून चोरी, दरोडे, रॉबरी, ब्लॅकमेलिंग, खंडणी, दहशत पसरविणे, दंगा करणे, मारहाण करणे, लोकांचा जमाव करून आणि व्हिडिओ प्रसारित करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट व्हायरल करून भांडणं लावणे अशा पद्धतीचं काम दादा खेंडकरचं आहे। दरोडे, मारामाऱ्या, जीव मारण्याची धमकी देणे या पद्धतीचे सगळे गुन्हे जवळपास त्याच्यावर 20-25 गुन्हे प्रलंबित आहेत। त्याच्यावर मागे एकदा हद्दपारी झाली होती। तडीपारीचा प्रस्ताव त्याचा 2 वर्षापासून आहे परंतु राजकीय आश्रयाने त्याचा तडीपारीचा प्रस्ताव प्रलंबित आहे आणि दादा खेंडकरवर तिन्ही गावं त्याच्यामुळं पूर्ण दहशतीखाली असून त्याने त्याच्या लोकप्रतिनिधीशी जो त्याचा संपर्क आहे राजकीय लोकांशी राजकीय आश्रय घेऊन पोलीस प्रशासनाशी संबंध साधून त्याने आतापर्यंत त्याचं काम आणखी पटीत दहशत करण्याचं गुंडागर्दी करण्याचं वाढवलं। वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुन्हेगार जिल्ह्यातला जर कोण असेल तर दादा खेंडकर आहे आणि त्याला सगळ्यात मोठी त्याला शिक्षा त्याच्यावरती तात्काळ मोक्कासारखी कारवाई लागली पाहिजे ती आणि त्याच्या टोळीवरती आणि त्याला मोक्का अंतर्गत अटक करून त्याच्यावर हे सगळे गुन्हे आतापर्यंत जेवढे त्यांनी गुन्हे केले त्या लोकांना फिर्याद त्यांच्या घेतलेल्या नाहीत त्या सगळ्या फिर्यादी दाखल झाल्या पाहिजे आणि त्या फिर्यादी सगळे गुन्हे दाखल होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। माझा तो चुलत भाऊ नाही, माझ्या भाऊकीतील माझं गाव पूर्ण सातपुतेंचं आहे 90%। माझ्या भाऊकीतील तो एक तरुण मुलगा आहे आणि त्या तरुणाला ह्याने जाळ्यात ओढण्याचं काम हा पण त्यांच्याच कार्यकर्ता होता, हा त्यांच्या गँगमध्ये सामील नव्हता। त्याचा राजकीय कार्यकर्ता हा ओंकार सातपुते दादा खेंडकरचा होता परंतु दादा खेंडकरने त्याच्या भावाला मदत केली समाधान खेंडकरला सख्या भावाला म्हणून ओंकार सातपुतेला त्याने संतोष देशमुखपेक्षा निर्गुण मारण्याचं काम केलं। सुदैवाने ओंकार सातपुते वाचला तो अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडेच्या गटातच होता पहिला। आता तो ह्या देशमुख प्रकरणापासून धनंजय मुंडेच्या विरोधात गेल्यामुळं आता तो त्यांचा विरोधक झाला कारण की धनंजय मुंडेच्या 302 मध्ये त्यांना सहआरोपी करण्याची मागणी दादा खेंडकरने केली। संतोष देशमुखचा तो साडू असल्याने तो त्या मागणीमध्ये गेला परंतु अमरसिंह पंडित साहेबांनी त्याला आतापर्यंत पूर्ण सपोर्ट केलेला आहे। मात्र नेमकी कशा पद्धतीने सपोर्ट केला आता तुमची मागणी काय असणार आहे आणि त्याने कुठलाही आका कोण आहे त्याने कुठलाही गुन्हा केला तरी त्याला पाठीशी घालण्याचं काम अमरसिंह पंडितने केलं। त्याला गुन्ह्यामध्ये वाचवणं त्याला अटक न करणं त्याला पूर्ण प्रोटेक्शन देण्याचं काम अमरसिंह पंडितने केलं। आका कोण आहे मग नेमका अमरसिंह पंडित अर्थातच त्यात वेगळं काय भूमिका पोलीस प्रशासनाला विचारा, ज्या PIला फोन केले, ज्या DYSPला फोन केले, ज्या SPला फोन केले त्यांना विचारा की दादा खेंडकरच्या प्रकरणात तुम्हाला कुठल्या नेत्याचे फोन आले, पोलीस रेकॉर्डवरतून घ्या। काय मागणी मग तुमची? माझी त्याच्यामध्ये स्पष्ट मागणी आहे दादा खेंडकर आणि त्याच्या टोळीवरती तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा लागून आतापर्यंत जेवढे त्यांनी गुन्हे केलेत ते सगळ्या गुन्ह्याचा त्याच्यावरती 2 दिवसात FIR दाखल झाले पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याला पुढे सजा लागली पाहिजे।